घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे। तर आरोपीकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फिर्यादी श्रीमती शालिनी बाळशीराम शेळके या त्यांच्या राहत्या घर बंद करून बाहेरगावी गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते। त्या आदेशान्वये पथक नेमून गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना केलं। गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती प्राप्त झाली। मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यात आरोपींचा शोध घेतला। तर मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले व सुनीता उर्फ सुंठी देवीदास काळे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी आणखीन कोठे गुन्हे केले आहेत याबाबत चौकशी केली असता त्याने वरील साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव, श्रीरामपूर, संगमनेर त्याचबरोबर पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यामध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले। त्या माहितीवरून खालीलप्रमाणे 16 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। तर या गुन्ह्याचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, लोणी या परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून 3 भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्याचा सासरा हा MIDC परिसरामध्ये राहत होता। त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण 25 तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसं हे पण जप्त करण्यात आलेलं आहे। या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा, फलटण, आळेफाटा या भागातल्या घरफोड्यांची पण कबुली दिलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण 26 लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे। एकूण जिल्ह्यातील 12 घरफोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।